राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. वजन कमी करायला व्यायाम करायचे, पण व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर सगळे म्हणतात बॉडी गरम करा, वॉर्मअप करा. आता वॉर्मअप मध्ये काय करायचं, कोणते व्यायाम करायचे ज्याने तुमची बॉडी गरम होईल? खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न पडलेला असतो. व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर बॉडी गरम करणं खूप जरुरी आहे, नाहीतर मसलचा खूप मोठा इश्यू तयार होतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले बॉडी गरम करणं खूप जरुरी आहे. वॉर्मअप साठी कोणते कोणते व्यायाम करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम सुरू करायचे. एक 5 मिनिटासाठी तुम्हाला वॉर्मअप जरुरी आहे. बॉडी स्ट्रेच करणं जरुरी आहे. बॉडी गरम करणं खूप जरुरी आहे मित्रांनो. आणि मग तुम्ही व्यायामांना सुरुवात करा. आता पहिल्या व्यायामाने आपल्याला त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण बॉडी गरम होणार आहे. आता याच्यामध्ये हे बघा, या पद्धतीनं हलकासा जंप घ्यायचा. हे तुम्हाला 30 रेपिटेशन 20 रेपिटेशन अशी घेऊन करायचे. हलकासा जंप करून तुम्हाला जंपिंग जॅक हा व्यायाम करायचा. याने संपूर्ण बॉडी तुमची गरम होणार आहे. तुम्ही बोलायचं नाहीये, तोंड बंद ठेवायचंय आणि या पद्धतीने करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. म्हणजे तुम्ही सगळे व्यायाम करायला तुमची बॉडी तुम्हाला रिस्पॉन्स करेल चांगल्या पद्धतीने. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप सोप्या पद्धतीनं. आता त्याच्यानंतर फक्त एकाच जागी तुम्हाला कंटिन्यू चालायचंय. या पद्धतीनं कंटिन्युअसली या पद्धतीनं. टायमर लावा, एक काउंटिंग करा, मनातली मनात एक काउंटिंग घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पायांमध्ये गॅप घ्यायचाय. या पद्धतीनं पूर्ण स्ट्रेच करायचंय. हलकस मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. त्याच्यानंतर एका जागी उभं राहायचंय आणि एका जागी उभं राहून हे बघा या पद्धतीने हलकसा जंप घ्यायचंय. एकदम स्ट्रेच करायचे हात वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टाचांवरती यायचंय, टाचा वरती करायचाय, पंजांवरती यायचंय आणि सेम व्यायाम करायचाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यामध्ये हे बघा या पद्धतीने पूर्ण स्ट्रेच करायचे. दोन्ही हातांना फिंगरला तुम्हाला बोटांना ओढायचंय आणि स्ट्रेच करायचंय या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही खांद्यांना या पद्धतीने तुम्हाला रोटेट करायचंय पूर्ण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9
1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्णपणे तुमची बॉडी गरम करायला हे व्यायाम खूपच फायदेशीर आहे तुम्हाला. त्याच्यानंतर फक्त एक गुडघा उचलायचा, तुमच्या छातीकडे ओढायचा, परत सोडायचा. हे बघ या पद्धतीने वरती ओढायचा, परत सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्यायाम सुरू करायच्या अगोदर हे व्यायाम तुम्ही नक्की करा. हे वॉर्मअप तुम्ही नक्की करा. त्याच्यानंतर सरळ पाय पुढे घ्यायचा आहे आणि रोटेट करायचं. तुमचा अँगल पुढे फुटला, तुमच्या पायाला पूर्णपणे रोटेट करायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 5-5 वेळा तुम्हाला काउंटिंग करायची मित्रांनो. हे बघा या पद्धतीने दोन्ही पायांना सेम क्लॉकवाईज 5 वेळा, अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. या पद्धतीनं आणि या हाताने तुम्हाला तुमच्या आर्म्सला म्हणजे तुमच्या बाजूला खेचायचं इकडं. त्याच्यानंतर या पद्धतीने उजवी बाजू डावी बाजू, उजवी बाजू डावी बाजू. पूर्ण शरीर तुम्हाला गरम करून घ्यायचे. त्यानंतरच पुढचे व्यायाम तुम्हाला करायचे. वॉर्मअप मध्ये हे सगळे व्यायाम अगदी सोपे सोपे दिलेले जे तुम्हाला डेली फटाफट करता पण येतील त्या पद्धतीने. हे बघा जोरात फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने अगदी मोकळं. जर खाली वागता नाही आलं तर काही हरकत नाही. जितकं होईल तितकं तुम्हाला या पद्धतीनं करायचंय, जे तुम्हाला कंबर मोकळं करायला मदत करेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि शेवट तुम्हाला मानेला या पद्धतीने उजव्या बाजूपासून सर्कल घेऊन डावीकडे जायचं. परत डावीकडून सर्कल घेऊन तुम्हाला उजवीकडे यायचं. मान पूर्ण रोटेट करायची आहे या पद्धतीने. क्लॉकवाईज 5 वेळा, अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. परत उलट. अगदी सोपे सोपे वॉर्मअप साईज आहे, त्या करा आणि मग व्यायामाला सुरुवात करा. खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडलेला असतो वॉर्मअप मध्ये काय करायचं. तर हे व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की करा. खूप फायद्याचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.